बोलो गणेश भगवान की जय। पुरुषोत्तम भगवान की जय। गणेश भगवान की जय। अध्याय 24वा। श्री गणेशाय नमः। अध्याय 24वा। दीप महात्म्य कथन। श्री गणेशाय नमः. अगस्त्य चित्रबाहू राजाला मणिग्रीवाची कथा सांगत होते. ते म्हणाले, राजा मणिग्रीवाने आपली सर्व दुष्कर्मे व त्यांचा झालेला परिणाम उग्रदेवाला सांगितला आणि म्हटले, मी पापी आहे. शिकार करून रानात पोट भरीत आहे. माझा उद्धार कसा होईल? माझे दारिद्र्य जावे. मी संपन्न व सद्गुणी व्हावे असा काहीतरी उपाय मला सांगा. उग्रदेव म्हणाला, पुरुषोत्तम मासात दीपदानाचे व्रत आहे. ते केलेस तर तुमचे दारिद्र्य जाईल व येथून पुढे 3रा महिना पुरुषोत्तम मास आहे. तुम्ही त्या महिन्यात इथे महिनाभर उंडीच्या तेलाचा दिवा श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर लावा. रोज स्नान करा. दिवा तेवत ठेवा. त्याने पुण्य लाभेल. तसेच त्या मासात योग्य माणसाला दीपदान दिले तर त्यानेही पुण्य लागते. त्यामुळे जी जी इच्छा कोणीही करील ती पूर्ण होते. सौभाग्य, राज्य, विवाह, पतिलाभ, पत्नीलाभ, विद्या, सिद्धी, धन, मोक्ष सर्व काही मिळते. त्या महिन्यात प्रकाशाची सोय व्हावी म्हणून कोठेही दीप लावला तरी इष्टलाभ घडतो. मग ठरवून महिनाभर अहोरात्र जर देवासमोर दीप लावला तर तुम्हाला नक्की वैभव मिळेल. सर्व इच्छा पूर्ण होतील. तुझ्या सेवेने संतुष्ट झालो म्हणून हे सोपे व्रत तुला सांगितले आहे. आता मला पुन्हा तरतरी वाटत आहे. तू मला मार्ग दाखव. मी निघतो. तेव्हा मणिग्रीवाने दुसऱ्या दिवशी सकाळी उग्रदेवाला काही फलाहार देऊन पुढे जायचा मार्ग दाखविला आणि उग्रदेव त्याला आशीर्वाद देऊन मार्गस्थ झाला. नंतर पुरुषोत्तम मास आल्यावर मणिग्रीवाने पुरुषोत्तमाच्या मूर्ती समोर महिनाभर अखंड दीप तेवत ठेवला. त्यामुळे मणिग्रीवाचा स्वभाव बदलला. कालांतराने ते दाम्पत्य मरण पावले व आता तू चित्रबाहू आणि तुझी पत्नी चंद्रकला म्हणून जन्माला आले आहेत. त्या अधिक मासातील दीपदानाच्या व्रतामुळे तुम्हाला वैभव प्राप्त झाले आहे. चित्रबाहू राजाला अगस्त्य ऋषींनी हे रहस्य सांगितले आणि राजाचा निरोप घेऊन ते पुढील प्रवासाला निघून गेले. असे सांगून वाल्मिकी ऋषी दुर्धन्वा राजाला म्हणाले, तुला दीपदानाचे महत्त्व कळले ना? पण दुर्धन्वा राजाला आणखी जिज्ञासा होती. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. अध्याय 24वा. श्री गणेशाय नमः. लक्ष्मी मने ही मत प्रिय करा देवादिदेवा दामोदरा. तुम्ही विप्रसेवेचा सारा महिमा बरा कथिलात. आता अधिक मासी निर्मळ कोणत्या दानाचे काय फळ. ते साधंत विवरोनी सकळ मज दयाळा सांगावे. ते ऐकोनी अधिक मासात उत्तम सुपात्र विप्राप्रत यथाशक्ती हेमदान देतात. त्यांचे मनोरथ सर्व पूर्ती सुपात्र विप्रा देता स्वर्ण. देवतांसह तोषतो अग्न जन्मवरी दारिद्र्य दारुण न बाधेच कदापि. अधिक मासी देता गोप्रदान सकळ दुरिते निरसून गोलोम संख्या कल्पजान. वास होय ब्रह्मलोकी सर्वजनी अधिक मासात. हेमादिदान ध्यावे सतत तेने योगे ब्रह्मलोक प्राप्त होईल जान निश्चये. जो भक्तिभावे अनुप्रमाण द्विजासी देतो रजत दान. तयाचे पितर संतोषुन मनोरथ पूर्ण करितात. ताम्र अथवा ताम्रपात्र सुपात्रासी देतो पवित्र. तयासी रुद्राणी सह त्रिनेत्र सर्वद सर्वत्र होतो पे. पद्मरागादी रत्नदान देता महाभूपतित्व येते हाता. मौक्तिकाचे दान करिता मुक्ती भुक्ती लाभती. कंबलदाने पाप लोपते मुक्ती मुक्ती लाभती. कंबलदाने पाप लोपते वस्त्रे चंद्र सालोक्य लाभते.
अर्णिक दान देता विप्राते भय निरसते सर्व ही ज्या काली जे महोपकारक त्या काली ते देता वस्त्राधिक स्वर्गाधिक नाना उत्तम लोक मिळतात देख निश्चय धान्यदान हे महादान मम प्रीत्यर्थ अनुदिन श्रद्धा द्यावे विप्राला गुण सर्वार्थ साधन होय त्याने अन्नार्थिया ते अन्न ओपिता जलार्थिया ते जलदान देता अक्षय पुण्य येते हाता संशय सर्वथा नशेची जे श्रद्धापूर्वक विप्राप्रत उपान्नदान अर्पितात ते यमयातने विनत्वरित स्वर्गी जातात सुखाने घृत किंवा घृतपात्र देता अक्षय सूर्यलोक ये हाता तिलपात्राचे दान करिता लाभतो सर्वथा रुद्रलोक वर्षभर पुरेले तुके धान्य वस्त्राभरणी संयुक्तान घृताधिक रसांसह वर्तमान अत्युत्तम घेवोनिया आदि शिवासह मजर्चुनी मगस द्वारा द्विजासी पूजोनी तयाधिक मासी द्वादशी दिनी विशेष दान देती जे ते मानव कृतकृत्य होती हे जान सत्य प्रिये त्या धन्य दाना परिपथ्य नसेची कृत्य संसारी सशक्त किंवा अशक्त जनाने स्वहितेच्छू असेल तयाने कैसाही प्रज्ञे श्रद्धेने घृतदान देणे द्विजासी घृतदानाहुनी श्रेष्ठ दान पृथ्वी माझी नाहीच जान सप्तधान्याचे करिता दान सप्तर्षी लोक लाभतो गौमूत्र रंग कृष्ण श्वेत हे तीन जातीचे तीळ समस्त मजा आणि सर्व देवाप्रत सदा अत्यंत आवडती मनोनी प्रिये तिलदान भक्तिभावे करिता की जे अनुदिन अधिक मासी तो विशेष जान नित्य नियमाने करावे सस्वर्ण तिलदान करिता अभिष्ट सिद्धी होय सर्वथा अधिक मासी नित्यदाना परता नियम नशे शुभ कर घृत एलादी पदार्थ युक्त शुद्ध शर्करा पाके निर्मित बालाप्त जना आनंद देत ऐसे लाडू करोनिया ते अधिक मासी भगवती प्रीत्यर्थ स्नान करोनी विप्रासी देत तयासी साक्षात गोलोकनाथ प्रसन्न होतो निश्चये आणि नाना वस्तू निर्मित मधुर घृतपक्क मोदक सुंदर भगवत प्रीत्यर्थ अधिक मासा भीतर विप्रा लागी अर्पित जो तयाची सर्व कार्ये जगती निर्विघ्नपणे सिद्धी सजाती तैसीची अंती मोक्ष प्राप्ती होती जान निश्चये इंदिरे फार सांगू काही दानाहुनी श्रेष्ठ काही नाही आणि ते इतर कर्माहुनी पाही पृथ्वी ठाई सुसाध्य असे मनोनी सवी सर्वत्र जगती दानची करावी जान निश्चिती दाने देवही वश होती मग नर तेथे कायसे दाने सुकृती होय सर्वत्र दानेची सुखैह परत्र दाने धन धान्य पुत्र पौत्र मिळती सुमित्र दानेची दाने सकळ वाच्छा पुरती दानेची सर्व पापे लोपती दाने सकळ रोग निरस्ती चतुर्वर्ग प्राप्ती दानेच मनोनी प्रिये जगी मानवे सर्वदाही दान करावे आणि विशेष तो अधिक मासी भावे नित्य दान द्यावे अवश्यची कारण की मानवा प्रत अन्य कालाहून अधिक मासात सर्वदा सर्वदान जनित फल बहुत लाभते सकळ व्रते सकळ दाने सर्व जप होम दया देवार्चने आणि सर्व मास याहुनी गुणे विशेष असे अधिक मास यात स्नान व्रत दीपदान गोपूजन आणि विप्रार्चन इत्यादी कवनाही प्रकारे पूर्ण व्याजे ही व्रत करीती जे तयांचे सकळ पापरासी नाश पावती समुडेसी आणि यमतईच्या दृष्टीशी न पडेची जान निश्चये अधिक मास व्रतोत्पन्न जो दैदीप्यमान पुण्यकृशान तेने सतजन्म पापे घने सघन जडून भस्म होताती सर्वे सूर्येच्छेचू मानवास जैसा पुरुषोत्तम मास पावन असे पै विशेष तैसे इतर नच काही सहस्राश्वमेघ यज्ञ की वाजते पेय शत प्रमाण जरी त्रैलोक्या माझी महान
पावन आहेत सत्याची, तरी त्या महायज्ञाला गुण. अधिक मासी जे एक दिन, तयाच्या सोडसा समान, योग्यता जान नसेची. गंगा गया कांची पुष्कर रेवा महिशिवा कुरुक्षेत्र यमुना चंद्रभागादी पवित्र अस्ति सर्वत्र क्षत्रतीर्थे. परिती अधिक मासानसम येथे ते लागती बहुत श्रम. येथे अनायासे परम वैष्णव पद पाविजेते. अधिक मासी जे करीती स्नान, तई जन्मफळ मिळविले पूर्ण. या परी सर्व गुण संपन्न नसे आन काहीच. येथे धरून पोषण व्रत पुरुषोत्तमा प्रतिपूजित. ते होऊनी पाप निर्मुक्त वैकुंठी सतत वसताती. अधिक मास व्रता समान त्रिजगी नाही काही पावन. ज्ञाने आचरिता पूर्ण चतुर्वर्ग फळ लाभते. जोवरी नाही अधिक मास प्राप्ती, तोवरी मैदिनी पापे गर्जती. यमयात नाही तैसी चरिती, तोवरी ख्याती मिरवितसे. सुभूमी सपेरता बीज, जैसे असंख्य होय सहज. किंवा अमृतवल्ली सतेज, असंख्यांकुरी विस्तरे. की लाविता दुर्वांकुर एक, वेगे तयाची होते अनेक. तैसे अधिक मासीचे अलौकिक, पुण्य सकळीक वाढते. म्हणून सकळी सर्व भावे, अधिक मास व्रत आचरावे. ऐसे सांगता श्री माधवे, लक्ष्मी तया ते विनवित. अहो देवा अधिक मास व्रता, यथाशक्ती भावे आचरिता. कैसे काय फळ ये हाता, ते मज तत्वता सांगिजे. ते ऐकोनी चक्रपाणी, लक्ष्मीशी मने हे सिंधू नंदिनी. एतदर्थ तुझ लागोनी पूर्वे इतिहास सांगतो. पूर्वी अरुंधती आणि गिरिसुता, याचा संवाद चालला असता. गिरिजे लागी वसिष्ठ कांता, जोडोनी हस्ता विनवित. म्हणे उमे सर्व मासातील, व्रते तुवा कथिली सकळ. आता अधिक मासात निर्मळ, काय करावे सांगिजे. ऐसे ऐकोनिया पार्वती, म्हणे गे साधवे अरुंधती. अधिक मास व्रताचे तुझे प्रती, वृत्त सांगते ऐकपा. एकदा मी पतीसहित, बायसले असता आनंदात. मनमाता मैना येऊनी मजप्रत, स्नेहे बोलू लागली. अगे बाळे तू मजपासुनी, उत्पन्न झालीस असोनी. स्वकीय प्रभावे त्रिभुवनी, विख्यात झाली आहेस. आणि तुझ्या योगे हे चराचर, विख्यात झाले साचार. परिमत प्रीती असोनी तुझवर, मज तिळ मात्र लाभ नाही. तू सर्व प्रसिद्ध त्रिजगती, माझी तो गृहातची ख्याती. तुझे नाम सर्व जन गाती, माझे न जानती कोणीच. जेथे कोठेही तू राहसी, तेथे ब्रह्मादी स्तविती तुझसी. मी पावले महास्थानासी, तरी कोणीही मजसी बोलेना. माश पक्ष पर्वे आणि दिन, तव व्रती व्यापविले संपूर्ण. सर्व काळ ही सुव्रती जन, तव पूजन करिताती. परिमम मस्तकी कोणीही कदा न घालिती पुष्प एकही, तरी त्वन्माता मी जगा ठाई. असोनी काय उपयोग, वर्षाचे 360 दिन, तव व्रती गेले व्यापून. मदर्थ नाही अर्धघटी प्रमाण, काय हे मोठे मदभाग्य. पार्वती म्हणे गे अरुंधती, ऐसी मातेची ऐकोनी भारती. मी किंचित हासोनी तिज प्रती, बोलिले वचन ऐकते. अगे माते मैनके, मजसी ऐसे लावून का बोलसी. यद्यपि सकळ 12 मासी, मज अहर्निसी पूजितात. तरी धार्मिक ऐशा अधिक मासात, मज कोणी नाही पूजित. आणि सर्व क्रियाही ते थटाक जेतात सकळीक. यास्तव माते मी अधिक मासी, व्रत करोनी पूजीन तुझसी. ऐसे बोलोनी पुढे त्या मासी, व्रते तियेसी पूजिले. ऐसे शिवेचे वचन ऐकोनी अरुंधती, म्हणे गे कल्याणी. ते त्वकृत व्रत मज लागुनी, कृपा करून सांग तू. अत्यंत धार्मिक अधिक मास, तो न व्हावा कदापि ओस. तरी ते तिच्या नियम विशेष, विवरोनी मज्ज सांग तू. ऐशी अरुंधतीची वाणी, ऐकोनिया श्री भवानी. म्हणे गे ऋषी पत्नी साजनी, उत्तम विनवणी केलीस. तरी प्रति अधिक मासी जे व्रत करावे, ते सांगते यथार्थ. मी महिना मातेच्या ख्यात्यार्थ, हा मास ती येते अर्पिलेला. अधिक मास शुक्लीय तृतीया दिनी, शुक्ल वस्त्र परिधान करोनी. गुरुच्या आज्ञेने पूर्वान्ने ही व्रत नियम घेईजे. मग सुशोभित शुद्ध स्थानी, पवित्र पाल काष्ठाशनी.
धतुर पडे 5 ठेवुनी देवता स्थापन कीजिए. नालांकारी मंडित अति पतिपुत्रासह गजावरुती. बैसली ऐसे मैनेची मूर्ती मैनाने सुंदर करुनिया. ती 5 गौरी सह वर्तमान त्या पालसकाष्ठाशनी ठेवून. विप्रवचने यथाविधान प्रतिष्ठापन करावे. पार्ध अंगगंध पुष्पादिक पौपचार अर्पावे. सकळिक निरांजन दीप अनेक यथाशक्ती उजळावे. वित्त साठे विन प्राप्त भावे अर्पावे. नाना पदार्थ मासपर्यंत खंडित एक दीप स्थापावा. सखये अधिक मास होत पूर्ण तोवरी की जय ऐसे पूजन. आणि एक भुक्त व्रताचरण प्रतिदिन जान करावे. परी नसेल देही शक्ती तरी ते की जय आदी अंती. तैने शक्तिहीनासी निश्चिती संपूर्ण फल लाभते. ऐसी रीती व्रताचरून अंती करावे. उद्यापन मैनेची स्वर्णमूर्ती करून यथाविधान पूजावी. मग पुरोहित ब्राह्मणासी पूजोनी सर्वोपचारेसी. ती मैनेची स्वर्णमूर्ती त्यासी दान दीजिये विधीने. मग पादार्थिक उपचार नाना वस्त्रे नाना अलंकार इत्यादी की बहुसादर. 5 विप्रवर पूजावे आणि सदार बहुविप्राप्रती भोजन घालिजे यथाशक्ती. ऐसे करिता व्रताची पूर्ती यथा सांग होतसे. अरुंधती गे या व्रताप्रती अधिक मासी ज्या चरती तयासी सुख सौभाग्य संतती अखंड निश्चिती लाभते. हे मैना व्रत अति पावन मजानंदकारक पूर्ण. म्हणून सर्वे साक्षेपे करुण अधिमासी आचरावे. ऐसी गौरी अरुंधती प्रती सांगती झाली मैना व्रत. तिची इंद्रिये म्या समस्त तुझ लागी वर्णियेले. ऐसे बोलोनी घन सावळा अन्य कथा सांगू लागला. ती परम सोज्वळा पुढच्या प्रसंगी वर्णिजेल. इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नार्दीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर्विंशतितमोऽध्याय गौडः. इति चतुर्विंशतितमोऽध्याय समाप्त. दानाची महती. मासांती एका डब्यामध्ये 33 अनारसे घालून डब्याभोवती दोऱ्याने 7 वेढे घालून तो ब्राह्मणाला किंवा आपल्या जेवायला दान द्यावा. पर्याय म्हणून अनारशाऐवजी 33 बत्तासे, 33 बदाम, 33 चांगले पक्क फळे, 33 रुपये दान करावे. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. बोलो गणेश भगवान की जय.